आपलं जे काही रेशन कार्ड आहे ते बंद होऊ शकतं. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण जे आहे पाठीमागच्या जे काही व्हिडिओ आहेत त्यांना खूप चांगला प्रतिसाद दिला, परंतु आपण जे आहे व्हिडिओ पाहिले, परंतु त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आपण केलेलं नाही, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच जे व्हिडिओ आहेत आपण या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण पाहणार आहोत की आपलं जे काही शिधापत्रिका आहे, म्हणजे जे काय आपलं रेशन कार्ड आहे, त्या रेशन कार्डची जी KYC आहे, KYC ती आता KYC करणं जे आहे बंधनकारक आहे. तर ती KYC आहे ती करण्याची जी मुदत आहे ती फक्त आता 31 मार्च जी आहे शेवटची ठरलेली आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला KYC करता येणार नाही आणि तुमचं जर रेशन कार्ड आहे तर ते बंद होऊ शकतं. तर मित्रांनो, जे आहे KYC करण्यासाठी आपल्याला आपला मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन घ्यावं लागेल आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण जे आहे आपली KYC करू शकता. याच्यासाठी तुमचे जे काही आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं जे आहे आवश्यक आहे. तर मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि व्हिडिओमध्ये आपण जे आहे पाहूया कशाप्रकारे आपण जे आहे KYC अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर याच्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या प्लेस्टोरवरून जे आहे इथं मंत्रा फेस RD असं सर्च करून तुम्हाला हे जे काही ॲप्लिकेशन आहे मंत्रा फेस RD ते इन्स्टॉल करून घ्यायचे. हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला दुसरं ॲप जे आहे घ्यायचं आहे. ते तुम्हाला वरी सर्च बारमध्ये इथं मेरा KYC असं तुम्हाला टाकायचं आहे. असं माय KYC जरी टाकलं तरी तुम्हाला जे काही ते ॲप्लिकेशन इथं दाखवलं जाईल. इथं पाहू शकता जे काही 1 नंबरचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथं जे काही डाउनलोड करून घ्यायचं. आपण डाउनलोड केलं तर इथं ओपन करून घेणार आहोत. याच्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं परमिशन मागितलं जाईल. तर तुम्हाला इथं अलाव करून तुम्हाला सर्व परवानग्या देऊन टाकायच्या आहेत. इथं तुम्हाला मंत्रा फेस RD जे आहे डाउनलोड करायला सांगितलं, तर तुम्ही जे आहे डाउनलोडवर क्लिक करून जे आहे डाउनलोड करू शकता. आता आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं आहे. इथं पाहू शकता इन्स्टॉल व्हायला चालू आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन आहे ते परत जे आहे ओपन करून घ्यावं लागेल. इथं पाहू शकता डाउनलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला स्टेट निवडायला सांगितलं. इथं महाराष्ट्र निवडायचं आहे आणि व्हेरीफाय लोकेशन असं जे आहे तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आपलं जे मोबाईलचं लोकेशन आहे ते तुम्हाला इथं चालू करून घ्यायचं आहे, अन्यथा पुढं जाणार नाहीत. त्याच्यानंतर अशा प्रकारे पुढं आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही जनरेट OTPवर क्लिक कराल तसं तुमच्या जे काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP येईल. तर तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून तुम्हाला खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो जशाच तसा इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला खाली सबमिटवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिटवर क्लिक कराल तसं तुम्हाला इथं अशा प्रकारे तुमची संपूर्ण माहिती इथं दाखवली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं फेस KYC हा जो काही ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून इथं ॲक्सेप्टवर क्लिक करायचे आहे. इथं पाहू शकता ॲक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं तुम्हाला जे आहे एक परमिशन विचारलं जाईल, तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही फेस RD जे आहे आपण ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं होतं ते इथं इन्स्टॉल होईल. तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर इथं पाहू शकता आपला जे काही चेहरा आहे ते एकदम कॅमेऱ्यासमोर धरायला सांगितलं जाईल आणि तुम्हाला आपल्या डोळ्याला जे चष्मा लावायचा नाही, तुम्हाला डोळे बंद चालू करायचे आहेत. तुम्हाला इकडे दाखवायचं आहे, डोळे उघडझाक करायचे आहे आणि खाली जे आहे टिक मार्क सांगितलं जाईल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईलचा जो काही कॅमेरा आहे तो ओपन होईल. त्याच्यानंतर कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला डोळे बंद चालू करायचे आहेत. जे काय तुमचं फेस आहे ते स्कॅन केलं जाईल. जसं फेस स्कॅन केलं जाईल तसं तुमची पाहू शकता KYC हे झालेलं आहे असं दाखवलं जाईल. हे तुम्हाला ओके करायचं आहे. जसं तुम्ही ओके कराल तसं तुम्ही परत ह्या होम पेजला याल. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काही राज्य आहे ते निवडून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपण याच्यानंतर आपली जी काही KYC झाली आहे का ते पाहण्यासाठी तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड नंबर परत टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर परत टाकल्यानंतर जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. जसं जनरेट OTPवर क्लिक कराल तसं तुमच्या मोबाईलला आणखीन एकदा OTP येईल. तर तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला जो काही खाली दिलेला कॅप्चा आहे तो जशाच तसा इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला खाली सबमिटवर क्लिक करायचे. जसं तुम्ही सबमिटवर क्लिक कराल तसं तुमची पाहू शकता KYC स्टेटस जे आहे इथं Y दाखवत आहे, म्हणजे आपली जी काही KYC आहे ती झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे आहे आपली रेशन कार्डची KYC अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. तर ही जी KYC आहे ती प्रत्येकाची कुटुंबातील वेगवेगळी करावी लागते. तर प्रत्येकाची KYC करून घ्या आणि आपल्या जे काही पाहुणे रावळे असतील किंवा मित्र असतील
तर त्यांना हा व्हिडिओ पाठवायला अजिबात विसरू नका, कारण हा व्हिडिओ आहे त्यांच्या कामाला येऊ शकतो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.